नमस्कार मंडळी. आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाच्या आठवणींना उजाळा देणार आहोत, ज्यांना आपल्या आवाजाने, आपल्या गाण्यांनी आणि आपल्या शैलीने लाखो मराठी मनावर अधिराज्य गाजवले. ते म्हणजे लोकगायक प्रल्हाद शिंदे. आज 23 जून त्यांचा स्मृती दिन. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आमचा साष्टांग नमस्कार. आपल्याला माहित आहे, त्यांचा वारसा पुढे चालवणारे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे व मिलिंद शिंदे हे त्यांची मुले आहेत. या व्यतिरिक्त त्यांना दिनकर शिंदे, चंद्रकांत शिंदे, सूर्यकांत शिंदे व सुरज शिंदे, किरण शिंदे ही मुले सुद्धा आहेत. तिसऱ्या पिढीतील गायक आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे हे त्यांचे नातू आहेत. प्रल्हाद शिंदे म्हणजे केवळ एक गायक नव्हे, तर एक चळवळीचा आवाज. भीमगीत, लोकगीत, तमाशा, कोळीगीत, लावण्या आणि भक्तिगीत अशा अनेक शैलींमध्ये त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचा आवाज म्हणजेच जनतेच्या भावना, दुःख, संघर्ष आणि प्रेरणांचा एक जिवंत आरसा. त्यांचे गाणं चाल ग सखे पंढरीला, असो की जय भीम बोलो, या ओळी आजही गावोगावी गल्लोगल्ली ऐकू येतात. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विचार विश्व सामान्य जनापर्यंत पोहोचवण्याचं महान काम केलं. त्यांचा जीवन प्रवास म्हणजे जिद्द, संघर्ष आणि संगीताशी असलेली अतूट नाळ. बालपणातील गरिबी, समाजातील विषमता आणि परिस्थितीची आव्हानं या सगळ्यावर मात करत त्यांनी संगीत विश्वात आपली वेगळी छाप सोडली. त्यांच्या गाण्यांनी केवळ करमणूक केली नाही, तर सामाजिक परिवर्तनाची वादळ निर्माण केलं. त्यांच्या गाण्यातून शोषितांची व्यथा, कामगारांची चळवळ आणि आंबेडकरी विचारधारा यावं प्रतिनिधित्व सतत दिसून आलं. आज त्यांच्या जाण्यानंतरही त्यांचा वारसा त्यांच्या मुलांमधून, नातवंडांमधून आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या अमर गाण्यांमधून जिवंत आहे. चला तर मंडळी, आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण त्यांच्या काही अजरामर गीतांना आठवू, ऐकू आणि त्यांचं योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवू. कसा वाटलं तुम्हाला ही माहिती? नक्कीच कमेंट मध्ये कळवा. आणि अशाच नवीन माहितीसाठी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.